पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कालपासून या मंचावर फॅन्सचं वादळ चालू आहे, म्हणून कौतुकाचा पाऊस पडतोय आणि या पावसात आजही आपल्याला खूप भिजायचंय। म्हणून सुरू करूया एपिसोडला आणि भेटूया काही फॅन्सना। डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर मध्ये मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। टाळ्या वाजवा, येते आदिती आणि आदिती ज्याची फॅन आहे असा अभिनय लक्ष्मीकांत बेले। आई, उद्या शाळेत ना पालक सभा आहे। अच्छा ठीक आहे, येते मी। पण आई, तो दिवस कधी येईल जेव्हा तू आणि बाबा एकत्र पालक सभेला याल? बाबा इतके बिझी का आहेत? इतके लांब का गेलेत ते आपल्यापासून? मला त्यांची खूप आठवण येते। अगं त्यांना बाबा, मला माहितीये तू या कबडमध्येच लपलायस। आता गपचूप बाहेर ये बरं, नाहीतर मी कट्टी।
आदिती दीदी रडू नको, आता एक मस्तपैकी स्माइल दे. आदितीचे पप्पा आज दुबईहून आपल्या आदितीला भेटायला आलेले. ते आठवणीचे अश्रू आहेत आणि आनंदाचे सुद्धा आहेत. इथं जोरदार टाळ्या आदितीसाठी, अभिनय दादासाठी जोरदार टाळ्या. आम्हालाही कल्पना नव्हती, तिच्यासारखंच आम्हालाही सरप्राईज होतं. आदितीसाठी आलो मी. मी खूप मिस करत होतो तिला. ती पण मागच्या 4 दिवसापासून मला खूप म्हणत होती की बाबा मला तुमची खूप आठवण येते. मला गाणं ऐकलं की मला रडायला येते खूप. तुम्ही प्लीज लवकर या. मला पण नाही रागवलं. वा आदिती, आतापर्यंत जेवढ्या एंट्री झाल्यात ना सगळ्यांच्या, मला सगळ्यात आवडलेली एंट्री ही आहे. ती स्वतः ग्रीटिंग्स बनवते, प्रत्येक फादर्स डेला पाठवते, प्रत्येक माझ्या बड्डेला पाठवते आणि ज्या ज्यावेळी मी येणार असतो त्यावेळी ती 1 आठवडा आधी चालू करते ग्रीटिंग्स बनवायला. आणि तिचे हे सगळे ग्रीटिंग्स मी स्वतः दरवेळी कॅरी करतो. हे ग्रीटिंग्स अजूनही माझ्याकडे आहेत. मला ज्या ज्या वेळी तिची आठवण येते त्या त्यावेळी हे मी ग्रीटिंग्स बघतो. अरे ती गोड, किती गोड. हे ग्रीटिंग्स माझ्या बड्डेला तिने मला पाठवलेलं आहे ग्रीटिंग. त्याच्यामध्ये तिनं बाबा आणि आदिती पण दाखवले. एका हातामध्ये बलून आहे, त्याच्यामध्ये तिने मेसेज आय लव्ह यू बेस्ट बाबा, आय लव्ह यू पापा, वर्ल्ड्स बेस्ट पापा. आणि हे सुद्धा खूप छान बनवलं, आय लव्ह यू पापा, यू आर माय किंग, आय एम युअर प्रिन्सेस, हॅपी फादर्स डे. तर हे आदितीचे गिफ्ट माझ्यासाठी खूप अनमोल आहेत. हे तुम्ही या मंचावर आलात, आदितीला इतका मोठा सपोर्ट, इतका मोठा सरप्राईज दिलात. मला असं वाटतंय तिच्यासाठी इतकं मोठं काहीच असू शकत नाही, हो की नाही आदिती? जवळजवळ फिनालेची ट्रॉफी मिळाल्यासारखा आनंद झालाय की नाही? मी तुम्हाला असं नसतं होण्याची विनंती करतो. थँक्यू. सगळ्यात आधी अभिनय, तू या मंचावर आलायस, डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर परफॉर्म करतोयस, आमच्या आदितीबरोबर नाचलायस, याबद्दल तुझं एकतर मनापासून स्वागत आहे आणि खूप छान झाला ॲक्ट, त्यामुळे अगदी मनापासून आभार. थँक्यू. खूप छान. माझ्यासाठी आय थिंक आदिती या मंचावरचा तुझा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस आहे. आणि शेवटची पावती द्यायच्या आधी मी गश्मी दादाकडे बघणारही नाही, त्याला विचारणार नाही आहे, कारण मला गॅरंटी आहे त्यालाही मनापासून ते वाटतंय, कारण तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली आहे दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा, जिंकून घेऊ जग सारे, गेली छू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स. मला आदितीच्या पालकांना विचारायचं आहे की तुम्ही आदितीच्या परफॉर्मन्सची तयारी कशी करून घेता? जेव्हा तिला एखादं गाणं मिळतं त्यावेळेला त्या गाण्याचा अर्थ, त्या शब्दांचा अर्थ, मग त्याच्यात कोणत्या भावना आहेत, मग हसवायचे का रडायचे, हे सगळं सांगितल्यानंतर तिची तयारी मग इथं आल्यानंतर बाकीचे कोरिओग्राफर्स हे सगळे मिळून जेव्हा घेतात त्याच्यानंतरच मग ती एकदम उत्तम परफॉर्मन्स करू शकते. अशा प्रकारे मी तयारी करून घेते तिची. वा 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 वा. आदितीच्या आईने जे आता सांगितलं ते एकदम खरं आहे. जेव्हा तुम्ही सातत्यपूर्ण आणि सरावासाठी वेळ काढण्यास तयार असता तेव्हाच तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने परफॉर्म करू शकता. आम्ही तुमच्या समर्पणाला सलाम करतो. तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, द लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे अभिनयचे बाबा, त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. त्यांनी महाराष्ट्राला दिलेला विनोद महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. त्या बाबांनी तुझ्यासाठी या मंचावर इथे काहीतरी पाठवलंय. त्यांच्या सगळ्यात जवळच्या भूमिकेचा एक होता विदूषक. अभिनय हा जो मंच आहे तो जादूचा मंच आहे.
आणि या जादूच्या मंचावर तिथे आम्ही एक फोन ठेवलेला आहे, तो सुद्धा जादूचाच आहे. त्यावरनं तू तुझ्या बाबांशी संवाद साधायचा आहे आणि जादूचा फोन असल्यामुळे त्या भावना ज्या आहेत तुझ्या आत्ता तुझ्या मनामध्ये जे काही चाललंय ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे. तर प्लीज तू फोनजवळ जा, फोन कर आणि तुझ्या बाबांशी बोल. बाबा, काय बोलू, कशी सुरुवात करू नाही कळत आहे. बाबा, तुम्ही मला सांगायचात, मला आठवत आहे, लहान होतो तेव्हा मी, पण तुमची वाक्य अजूनही लक्षात आहेत. भूमिका कुठलीही असो, 1000 टेन्शन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकिटाबरोबर मन भरून लाफ्टर घेऊन गेला पाहिजे. पंच बोललेल्या वाक्यात नाही, न बोललेल्या 2 वाक्यांमधल्या टायमिंगवर फक्त. अभिनय ते टायमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तर प्रेक्षक अभिनयाचे होतील. बाबाच कळतंय तुमचं वाक्य. रडवणं सोपं आहे आणि हसवणं कठीण. कारण डोळ्यात अश्रू परिस्थिती आणते, ते अश्रू हाताने न पुसता लाफ्टरने पुसणं म्हणजे टॅलेंट. अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे. या नावातलं लक्ष्मीकांत बेर्डे हे फक्त नाव नाही आहे, तर ती एक जबाबदारी आहे. ते आता कळतंय. आज तुमच्याकडनं मिळालेलं गिफ्ट आवडलं. एक गिफ्ट मला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं आहे. एक प्रॉमिस. एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता. बाबा, प्रॉमिस करतो, त्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल. आय लव्ह यू बाबा. मुंबईत आल्यानंतरचं माझं पहिलं काम माझं पाकिट होतं 125 रुपये. पण त्याच्यापेक्षा मोठं मानधन मला होतं ते म्हणजे मी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर, लक्षा मामांबरोबर स्टेज शेअर करायचो. त्यांच्यासोबत मी पहिलं नाटक केलं होतं आणि लक्षा मामांचा सुद्धा मी खूप लाडका होतो, आवडता होतो. त्याच्यामुळे मी त्या दोघांना बोलवणार नाहीये. मी तुला ते सांगते की तूच देते. हे मी देणार आहे, कारण अभिनयाचे माझा अगदी लहानपणापासून मी त्याला बघत आलेलो आहे. सो खूप खूप थँक्यू अभिनय. खूप खूप आभार मनापासून. थँक्यू. दादा, सगळ्यात चॅलेंजिंग काय असते? सगळ्यात चॅलेंजिंग असं नाचून झाल्यानंतर काश्मीर सरांचा गृहपाठ न घेणं. ह्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग काय असणार? आपली स्टाईल सोडून दुसऱ्याची स्टाईलनी गोल्डन बजर घेणं, ती आहे खरीच चॅलेंजिंग. आणि म्हणून इशिता अशा डान्सरची फॅन आहे जी असे चॅलेंज परत घेती आणि तिचा डान्स म्हणजे दंगा असतो. अहो, कोण म्हणजे काय, कृतिका गायकवाड येते नवं चॅलेंज घेऊन इशिता बरोबर. टाळ्या. शेवटी आलाच तो दिवस. आज माझा शेवटचा परफॉर्मन्स. लग्नानंतर मला असं डान्ससाठी रेडी होता येईल का? मला सासरकडच्या सगळ्यांना समाधानी आणि खुश ठेवायचं. पण ह्या सगळ्यात माझ्या नृत्याची आवड मला जोपासता येईल का? नाही बहुतेक. स्वप्न उराशी बाळगावी, ठेवावे त्यांना जपून. धकाधकीच्या आयुष्यात ते आधार देतात लपून. काय ओळखलं का तुझ्या बालपणाला?
आठवते तुझी पहिली लावणी, शाळेतला तो पहिला रंगमंच. हॅलो. अहो भावी बायको, कुठे आज सकाळपासून? काय झालं? काय टेन्शन आहे का? हो अरे, तुझ्या घरी आले की स्वतःला आणि माझ्या कलेला विसरणार तर नाही ना मी, ह्याचीच भीती वाटते. हे बघ, नृत्य ही तुझी ओळख आहे. इतरांना समाधानी ठेवण्यासाठी स्वतःला विसरू नकोस. आवड असली ती सवड नक्की मिळेल, पण स्वतःला कधीच बदलू नकोस. समजलं? उग एक तर तुम्ही दोघी इतक्या गोड दिसताय, तुमचे ह्या मॅचिंग आउटफिट्स बघून इतकं प्रसन्न वाटतंय. तुमचा दोघींचा प्रेझेन्सच खूप प्रसन्न वाटतोय. खूप छान वाटलं. थँक्यू. आणि कृतिका, खूप खूप धन्यवाद आमच्या स्टेजवरती आल्याबद्दल. खूप सुरेख दिसतीये, सुरेख नाचलीस आणि मज्जा आली बघायला मला तर खूप. आणि आपण ऐकूया सोनालीला काय बोलायचं ते. मला तर मस्त मज्जा आली, मला खूप आवडलं. आवडला ना? सोनाली मॅडम कसं वाटलं? कृतिका, तुझ्याबरोबर नाचणं चॅलेंजिंग आहे 2 गोष्टींनी. एकतर तू खूप सुंदर नाचतेस आणि तुझ्यातला जो ठहराव आहे लावणीतला तो आउटस्टँडिंग आहे. त्यामुळे हिच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं, कारण ती खूप अशी नाचणारी आहे, तर तिला कंट्रोल करणं, तिची एनर्जी कमी करणं, थांबवणं, हे खूप पहिल्यापासूनच माझ्या लक्षात आलं की हा तिचा सगळ्यात मोठा टास्क आहे. आणि आत्ता मला सुरुवातीला ते थोडंसं खटकलं. सोलोमध्ये पण तिचं थोडं एनर्जी जास्त लागत होती, म्हणून तिचे बीट चुकत होते. आणि हे इशिता आपल्याला जपायचं आहे. पण तू आज लावणी केलीस, तो प्रयत्न केलास, याबद्दल खूप खूप मनापासून कौतुक. आणि त्यासाठीच तुला चल फिरवूया छडी जादूची आणि का जमू आता मंच हा जिंकून घेऊ जग सारे गेली झुकर दुनियेला. आमचा डान्स महाराष्ट्र डान्सच्या टीमतर्फे झी मराठीतर्फे तुम्हाला छोटीशी भेटवस्तू. आहे अगं, दिवाळी लवकर कशी आली आहे? ती दिवाळी नाही, ती आमची फटाकडी आहे. फटाकडी ती चटणीला करून टाकते वाकडी टिकली. म्हणजे कणक येते कणक आणि तिच्या बरोबर येते महाराष्ट्राची परी. अहो परी कसली? अहो तिच्यापेक्षा विहिरीवरची मोटर बरी. चालू झाल्यावर थांबते तरी, ही चालू झाल्यावर समोरचा बोलायचा जाणतो. ताल्याने स्वागत करूया कनक आणि मायराचा.
माझ्याशी कोणीच मैत्री नाही करत, कोणच मला खेळायला घेत नाही. आणि तू पण बघ ना, अशी गपगप शांत शांत असतेस. मग मी काय करू? कोणाबरोबर मस्ती करू? अगं कनक, मी आहे ना तुझी मैत्रीण. हा खरंच? तू आलीस? हो, तू बोलवणार आणि मी येणार नाही असं होईल? मला एक सांग की तुला काय आवडतं? मला ना नवीन नवीन कपडे खूप आवडतात. कपडे? बरं, जरा त्या कपाटात जाऊन बघ. हृदयात वाचे समथिंग, सारे जगवाचे हॅपनिंग. परी परी, तुला माहिती आहे का, मला ना पांढरा पांढरा बर्फ बघायला खूप आवडतो. तू जर इथे आला तर. बर्फ? एक मिनिट. हृदयात वाचे समथिंग, सारे जगवाचे हॅपनिंग. असते सदा आम्ही ड्रीमिंग. हृदयात वाचे समथिंग, सारे जगवाचे हॅपनिंग. असते सदा परी, तू कुठे गायब झालीस? परत भावली झालीस की काय? ठीक आहे, पण मला माहिती आहे, मला जेव्हाही तुझी गरज लागेल तेव्हा तू इथे नक्की येशील ना? हो कनक, नक्की आहे ना? तुमच्या दोघांचे डान्स बघून ते परीची दुनियात गेली. मायरा, मला सांग, आता ही जी जेजकीन आहे ही शॅम्पू करत नाही. तिच्या डोक्यामध्ये उवा झाल्या, एवढ्या जुन्या झाल्या त्या उवा की त्या सुद्धा काठी टेकत टेकत केसातून. वा. आता मला सांगा, तुम्ही दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहात का? आम्ही एकामेकाची फॅन आहात. अगं तेच म्हटलं ना मी. तू आमच्या मला बोलू नकोस बरं का. आम्ही फॅनच्या वॉशिंग मशीन घालून तुझी धुलाई खूप करू. अगं तू चुरू चुरू बोलत होतीस आतापर्यंत, आता ही मायरा पण बोलायला लागली चुरू चुरू मला. हो तर ती सही आहे, तू वेडी आहेस. तू कशी बदलू शकतेस ग? तू माहेरच्या साडीमध्ये काम करते. मी रडते म्हणून म्हणतेस का असं? मला सगळ्यांशी मैत्री करायची, फक्त ध्रुव सोडून. कारण तो माझा शत्रू आहे. मला ना तुझ्या आजीशी पण मैत्री करायची. कर, मला काय होते, कर ना. आजी आली आहे ना, आली येते आणि आजीशी चांगली तुझ्या मैत्रीच करते. आता तुझ्या आजीसाठी की नाही एक छानस मी गिफ्ट आणलंय. ते गिफ्ट असणार आहे एका मोठ्या कपाटामध्ये आणि त्या कपाटाच्या आतमध्ये जाऊन आजीनं ते गिफ्ट घ्यायचंय. कपाट ये. ओके, या इथे. आकडम तकडम गिडुगड का बुलुगुड
आता गिफ्ट आतमध्ये काय असेल ये कनक आणि म्हणावं आजी मला गिफ्ट दे. म्हण आजी ये आणि आजी मला गिफ्ट दे. या बाहेर. आजी आजी आजी. आजीचं ऍपल झालं बाबू. घे ऍपल घे. आता आजी 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 कुठे गेली. आजी आजी बाळा पाडू नको खाली. खरं तर मी हे मुद्दामूनच केलंय. चेटकिन मी परी आहे. मी एक गोष्ट करू शकते. ओ तू परी आहेस. ओ फनी. कर बरं जादू तुझी. जर तुला सफरचंद खायचं असेल पण खा आतमध्ये जाऊन. ओके मग तू जादू करशील. हो कनक नको मी आहे तुझ्या बाजूने. जादू करण्यासाठी ना मोठा कॉन्फिडन्स लागतो. ओके ओके जाते मी. फारही कॉन्फिडन्स दाखवू नकोस मला. कनक तुझा आजीवर प्रेम आहे ना. मग आता हे प्रेमच आजीला परत आणणार. मी दाखवते जादू. बघायचंय तुम्हा सगळ्यांना. हो हो मग या माझ्या बाजूला. चेटकिनची आणि माझी हुदे रेशीम गाठ. चेटकिनला बदलू दे कपाटात. उघड आता दादा उघड. दिसली. आणि चेटकीन उडे घेतली. चेटकीन माझ्याजवळ भोपळा. तुम्ही त्या चेटकिनीचा भोपळा गेला मग. चेटकिनी आता तुझा भोपळाच राहणार. तू आमच्यावर ओरडलीस ना मगाशी. पंपकिन कुठली. आम्ही आता याची भाजी करून खाऊ. या भोपळ्यात आहे. कनक का असं केलंस का तू. तू माझ्या आजीला ऍपल बनवलं ना. आता मी तुला भोपळा बनवलं. मग परत माझ्या रूपात तू कधी आणणार. कधीच नाही. 12 दिवस झाले तरी पण तुला या भोपळ्यामध्येच थांबवणार. मी तुझ्या आजीला चुकून सफरचंद बनवलं होतं ग. वेगळा मंत्र टाकला होता. नाहीतर आजीला मी छान गिफ्ट. पहिले 1 मिनिट प्रॉमिस कर मला की मी तुला नाही घाबरवणार. मी तुम्हा तिघींना प्रॉमिस देते की मी नाही घाबरवणार. मायरा आता हिला बोलवा. ऐक लागलो ग. मेले कंबर मोडली ग माझी. ऐक या गाढवाने खाली टाकलं ग मला. कनक उचल ग मला. उचल कनक. ती बा खाली पडले तिकडे. कंबर मोडली ग बाई माझी. थँक्यू कनक. तुलाच माझी काळजी ग मुली. मायरा आता हिला बोलवा. प्लीज मायरा. थांब भोपळा कपाटात भोपळा. तुझी आणि माझी उदे रेशीम गाठ. चेटकिन परत बदलू दे कपाटात. माझा जीव घुसमटला. कनक मायरा थँक्यू. चला बाय बाय. भेटते नंतर. हा ओके. कंबर मोडली ग मेले माझी. बघते आता पुढच्या आठवड्यात. थांबा प्रत्येकाला.
कनक, तुझी परी जी आहे तिच्या जादूच्या छडीने मी तुला काहीतरी देऊ का? 1 2 3. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा, जिंकून घेऊ जग सारे, गेली झोकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स. आता येत आहेत, कोण येतंय? कार्तिक लोखंडे आणि वैभव बुगे. ओ छोटे मालक, अहो तलवार हाय ती, जरा जपून तिच्याशी मैत्री कराल तर ऐकेल तुमचं ती. बाबा, मला कधी येणार तुमच्यासारखं लढाई करायला? हिला तर मला उचलता पण येत नाही. अहो त्यासाठी तालमीची आणि मेहनतीची गरज आहे. कसरत करून तुमच्या मनगटात जोर आला की हीच तलवार घेऊन तुम्ही शत्रूशी 2 हात कराल. आपल्या मायभूमीचं रक्षण करायचं असेल तर तुला एकच गोष्ट नाही, समद्या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. त्यासाठी तुला अर्जुनासारखं शूर आणि कृष्णासारखं बुद्धिमान बनावं लागेल. आपल्या महाराजांची ही भूमी, ज्यांनी रक्ताचं पाणी करून तिला स्वतंत्र केलं, तिची रखवाली करायला माझ्या बानं मला शिकवलं. मी तुला शिकवलं आणि तू तुझ्या लेकराला शिकवणार. तेव्हा आणि तेव्हाच आपली माय भवानी आपल्यावर कृपा करेल आणि शिवरायांची भूमी त्यांच्या मावळ्याकडेच राहील. माय भवानी पहिल्यांदा मला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ह्या दोघांना 2 मर्द मावळ्यांना मानाचा मुद्रा. मला
असं वाटतंय की या संपूर्ण आठवड्याची जी थीम आहे फॅन्स से फॅन्स, या थीमचा खरा ॲक्ट हा होता. आणि आता काय वाटतंय कार्तिक बरोबर हा परफॉर्मन्स करत असताना? हे सगळे कुठे ना कुठे शिकलेले आहेत, पण हा मुलगा आहे ना, हा रोज जेव्हा येतो रिहर्सल्सला, जेव्हा सिलेक्ट झाल्यानंतर हा रोज सकाळी ना एक 0 फेस घेऊन येतो आणि जेव्हा रिहर्सल पॅकअप होते ना तेव्हा 100%चा मार्क असतो याच्या चेहऱ्यावर. वा, मी हा डान्स बघून मी तुमचा फॅन झालो, पण तुमचे अजून भरपूर फॅन आहेत. एका त्यांच्या फॅननी आपल्याला एक मेसेज पाठवलेला आहे, बघायचं दाखवा की. वैभव के बारे में क्या कहूँ, ही इज़ ट्रू सेंस में बोलूँ तो वो मेरा रिफ्लेक्शन है, क्योंकि जिस तरीके से वो बैकग्राउंड डांसिंग किया है उसने, जिस तरीके से उसके हमारे कॉम्प्लेक्शन की वजह से मैंने जितना झेले हैं शायद मेरे से ज़्यादा उसने क्रिटिसिज्म झेला होगा, लेकिन फिर भी वो पीछे नहीं हटा, वो मेहनत करता गया एंड आज वो इस मुकाम पे खड़ा है कि वो बड़े बड़े शो कोरियोग्राफ कर सकता है अकेला. एंड आई नो, आई मीन मैं ये नहीं बोलूँगा कि वो करेगा, लेकिन मुझे पता है कि उसे मेरे से भी आगे जाना है, वो एक दिन बहुत बहुत आगे तक जाएगा. सो ही इज़ माई डार्लिंग, ही इज़ मेरा छोटा भाई बोल लो या मेरी फैमिली बोल लो, ही इज़ एवरीथिंग. सो कहीं ना कहीं जब भी मैं उसको देखता हूँ तो मुझे मेरा ये रिफ्लेक्शन दिखता है. सो एंड ऑल आई कैन से इज़ ऑल द वेरी बेस्ट एंड गुड लक. एंड आई डोंट होप बट आई नो दैट यू गोना डू अ अमेजिंग जॉब. सो गुड लक. वैभव सर, राहुल सर माझ्यासाठी देव माणूस आहे. त्यांचा टॅटू आहे माझ्या पाठीवर. मी त्यांना खूप मानतो अजून, पण त्यांच्यासमोर मी काय बोलू नाही शकत, कारण की एक टाइम होता मी बॅकग्राऊंड डान्सर होतो आणि सगळ्या आधीपासून बोलायचं यार तू रेमो किधर दिखता यार, तरी मी उनकी झलक आहे हो, त्याच्यासारखं कोणी नाही बनू शकत. ते वन अँड ओनली आहेत. मी ज्या घरामधून आलो आहे, मी ज्या परिस्थितीतून आलो आहे, 19 वर्ष लागली आज मला दुनियेसमोर वैभव घुगे बनून यायला. खूप पाठ मोडली आहे मी स्वतःची. आणि जेव्हा माझा देव माझ्यासाठी हे बोलतो, ही माझ्यासाठी एक विनिंग ट्रॉफी आहे. रेमो सर, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. थँक्यू सो मच. मी ना कोरिओग्राफी टीमला पटकन इकडे येण्याची विनंती करते. पटकन या, पटकन या, पटकन या. चला तर मग तुमच्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि का जमू आता मंच हा, जिंकून घेऊ जग सारे, गेली झोकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार, डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार, डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार, डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. मंडळी, काल म्हणजे बुधवारी डेटॉल सेफ झोनमध्ये जाऊन बसला अनमोल, म्हणजे एलिमिनेशनपासून वाचलेला आहे लिटल मास्टर. आज आहे गुरुवार, तर आज बघूया कोण एलिमिनेशनपासून सुरक्षित राहणार आहे आणि जाऊन बसणार आहे डेटॉल सेफ झोनमध्ये. सोनाली, कोण आहे तो स्पर्धक? कार्तिक. अनमोल आणि कार्तिक हे डेटॉल सेफ झोनमध्ये जाऊन बसलेले आहेत, म्हणजेच ते आज एलिमिनेशन पासून सुरक्षित आहेत. मित्रांनो, आपला हा जो मंच आहे तो जादुई मंच आहे आणि इथे कुठल्या तरी एका स्पर्धकाची जादू थोडीशी कमी पडली असावी. तर बघूया ह्या आठवड्यामध्ये रिचार्ज होण्यासाठी, अजून जादू चालण्यासाठी कोणाला आपण या ठिकाणी बाय बाय करणार आहोत, पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देणार आहोत, ते आपण बघूया. परीक्षकांकडून जाणून घेऊया की कोण आहे तो स्पर्धक. जी कोणी व्यक्ती जाणार आहे आता, त्या व्यक्तीला काही जास्त दिवसांकरता आम्ही गृहपाठाकरता पाठवतोय. त्यानंतर पुन्हा यायची संधी पण मिळू शकते त्या व्यक्तीला. आत्ताच्या घडीला ती व्यक्ती आहे
इशिता ये. मित्रांनो, हे एलिमिनेशन आपल्याला काय शिकवतं ते म्हणजे पुन्हा मजबूत होणं. आणि जेव्हा आपण अपयशाच्या नकारात्मकतेतून बाहेर पडतो तेव्हा आपली खरी तयारी सुरू होते. जरी तुमचा हा DMDचा प्रवास संपला असेल तरी तुमचा डान्सचा प्रवास संपलेला नाहीये. तू अशीच शिकत राहा आणि असाच प्रयत्न करत राहा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.